सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर गडावर पार पडणाऱ्या 3 मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेत सुमारे 4 लाख भाविकांनी गर्दी केली। यामुळे प्रशासनाने केलेल्या तोकड्या व्यवस्थेचं पितळ उघडं पडलंय। परिणामी भाविकांचे प्रचंड हाल झालेत। दिनांक 8 ऑगस्ट रोजी श्री दत्त शिखर संस्थानच्या दत्त मंदिरातील महापुरुषांनी सर्व तीर्थ या कुंडात स्नान केले आणि भगवान दत्तप्रभू यांच्या दर्शन व परमपूज्य पम श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद व परवानगी घेऊन सायंकाळी 4 वाजता महापुरुष वासुदेव भारती महाराज यांच्या नेतृत्वात परिक्रमा यात्रेला सुरुवात झाली। पुढे काळेश्वर मंदिर, सयामाता मंदिर, मातृतीर्थ तलाव, पांडवलेणी, श्री देव देवेश्वर मंदिर, वनदेव मंदिर, कैलास टेकडी, शेख फरीद, दत्त मांजरी, अनुसया माता मंदिर, सर्व तीर्थकुंड असा सुमारे 22 किलोमीटर अंतराची परिक्रमा करणारे लाखो दत्तभक्त दत्त शिखर मंदिरावर परतले। या यात्रेत श्री दत्त शिखर संस्थानच्या व्यवस्थेतील प्रचंड ढिसाळपणा, तिथे अस्वच्छतेनेच ओलांडलेली परिसीमा, भाविकांनी उघड्यावर काढलेली रात्र, विश्वस्तांचे गैरहजेरी, अपुरे स्वच्छालय, वाहनतळाची त्रोटक व्यवस्था, अपुऱ्या बसेस, शहरात अस्तव्यस्त उभी केलेली वाहने, रस्त्याच्या दुतर्फा पायी भाविकांच्या रांगाच रांगा, गोंधळलेली एसटी चालक, मातृतीर्थ तलावावर रात्री 8 वाजताच गुंडाळलेले आरोग्य केंद्र, तिकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे बुजवण्यात आलेले अपयश व पसरलेले अंधाराचे साम्राज्य, एसटीत जागा मिळवण्यासाठी भाविकांमध्ये लागलेली जीवघेणी शर्यत, पिण्याच्या पाण्याची कमतरता, फिरत्या शौचालयाची वणवा, खिसे कापूंनी साधलेला डाव, संपूर्ण यात्रेचं पोलीस प्रशासनावर पडलेले ओझे, यात्रा नियोजन बैठकीत कार्यालय प्रमुख व संबंधितांनी मांडलेला आढावा केवळ कागदापुरताच मर्यादित राहिल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय झाली। एकंदरीत यात्रेशी निगडीत असलेल्या अधिकांश विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याप्रती प्रताडणा केली असली तरी देवाच्या कृपेमुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.